नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. नमस्कार, तुम्ही पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सागर रक्षक दल मेळावा आयोजित श्रीवर्धन उपविभाग यांच्या वतीने रायगड जिल्ह्यातील दिवेआगार येथील प्रथमेश रिसॉर्टमध्ये एक अतिशय महत्त्वाचा आणि कौतुकास्पद उपक्रम पार पडला. दिघी सागरी पोलीस स्टेशन तर्फे या ठिकाणी सागरी किनारा मेळावा अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला. या मेळाव्याचे आयोजन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यामध्ये दिघी सागरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संतोष आवटी, मसळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र जाधव आणि श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री सुरेंद्र गरड प्रामुख्याने उपस्थित होते. या मेळाव्याला दिवेआगर, दिघी, बोर्ली, वेळास, आदगाव, वडवली, भरडखोल आणि श्रीवर्धन परिसरातील शालेय व कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच गावातील वरिष्ठ नागरिक, पदाधिकारी आणि कष्टाळू कोळी बांधवांची या मेळाव्याला प्रचंड मोठी गर्दी पाहायला मिळाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिघी सागरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री संतोष आवटी यांनी सर्व उपस्थितांचे मनापासून स्वागत केले. त्यांनी आजच्या डिजिटल युगातील धोके ओळखत वाढती गुन्हेगारी आणि मोबाईलचा गैरवापर यावर प्रकाश टाकला. मोबाईलवर बँक खात्याची माहिती आणि OTP कोणालाही देऊ नका असे सांगत त्यांनी फसवणुकीपासून कसे वाचायचे याचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. त्यानंतर मसळा पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र जाधव यांनीही उपस्थित जनसमुदायाला कायदा व सुव्यवस्थेबाबत अतिशय सुंदर मार्गदर्शन केले. श्रीवर्धनचे पोलीस निरीक्षक श्री सुरेंद्र गरड यांनी आजच्या काळातील सर्वात मोठ्या आव्हानावर म्हणजेच सायबर क्राईम वर सविस्तर माहिती दिली. इंटरनेट आणि सोशल मीडिया वापरताना कोणती काळजी घ्यावी हे त्यांनी सांगितले. सोबतच समुद्रात रात्री अपरात्री काम करणाऱ्या मच्छीमार कोळी बांधवांना सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या टिप्स दिल्या. तसेच श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे PI गरड सर, मसळा पोलीस ठाण्याचे PI जाधव सर आणि API आवटी यांनी सागर रक्षक दलाच्या सदस्यांना मार्गदर्शन केले. समुद्रामध्ये होणाऱ्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवतील. सायबर फ्रॉड 1930 क्रमांक, छुप्या मार्गाने मासेमारीकरिता जाणाऱ्या बोटी ह्या त्या बोटीवरील रजिस्टर नंबर पुसून मासेमारीकरिता जाऊ नये. दहशतवादी संघटनेने तरुणांना पोहण्याचे प्रशिक्षण सुरू करण्यात आल्याबाबत माहिती. सदर तरुणांना भारतात पाठविण्याकरिता सागरी मार्गाचा अवलंब करण्याची शक्यता असल्याबाबत माहिती. सागरी सुरक्षेच्या दृष्टीने सागरी किनारपट्टी, खाडी किनारी व आजूबाजूच्या परिसरात असलेले बंदरे व परिसरात होणाऱ्या संशयास्पद हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवतील. डायल 112, वाहतुकीचे नियम पाळणे, त्यातील तरतुदी आदी विषयावर माहिती देण्यात आली. या मेळाव्याला दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. किनारपट्टी भागातील सुरक्षितता आणि सायबर सुरक्षेसाठी प्रशासनाने घेतलेला हा पुढाकार खरोखरच कौतुकास्पद ठरला आहे. अशाच ताज्या आणि सत्य घडामोडी पाहण्यासाठी आमच्या सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. भरडखोल असेल, आदगाव असेल, दिघी असेल, जे समुद्रकिनाऱ्याला लाभले आहेत, कुरुंबाडी, तर असे समुद्रकिनाऱ्याची गावं, जीवना श्रीवर्धन त्या साईडचे सुद्धा. तर समुद्रकिनारी काय घडतं, कधी कधी बोट पलटी झालेल्या असत्या. जसं आता 2023-24मध्ये चरस कुठेतरी जहाजामधून टाकून दिलेलं होतं आणि ते सगळं आपल्या श्रीवर्धन आणि दिघी सागरी किंवा मसळा या सगळ्या भरपूर, मला वाटतं रायगड जिल्ह्याच्या सगळ्या समुद्रकिनाऱ्यावर थोडं थोडं ते मिळालेलं होतं. मात्र अशी जी अनधिकृत किंवा चरस गांजासारखे असलेल्या ज्या वस्तू आहेत त्या स्वतःजवळ बाळगणे कायद्यानं गुन्हा आहे. त्यामुळे त्या काही लोकांनी जमा पण केलं, काही लोकांनी स्वतःजवळ ठेवले, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. त्यामुळे बघा की जे अनधिकृत आहे त्या गोष्टीला सगळ्यांनी विरोध केला पाहिजे. आणि आम्हाला तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे, आपण सर्व बोटींना कलर कोडिंग केलेलं आहे. कलर कोडिंग केले त्यामुळे तुम्हाला कोणती बोट कोणाची आहे, काय आहे हे सर्व समजतं.
येतो किंवा एखादा कोणती सस्पेक्टेड संशयास्पद वस्तू असते त्यावेळेस ते आमच्या अगोदर तुम्हाला समजते. आम्हाला तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे की ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्ही आमच्यापर्यंत तात्काळ पोहोचवाव्या. हा या सागरी मेळ्याचा उद्देश आहे. जान तारा सबका नंबर आएगा. कुणी बघितले वेब सिरीज? आपल्याला कुणी बघितले का वेब सिरीज जान तारा सबका नंबर आएगा? ज्यांनी बघितले नसेल त्यांनी नक्की बघा. कारण फिशिंग कॉल्समध्ये काय आहे की तुम्हाला बँकेतून बोलतो असं सांग आणि मग तुम्हाला तुमचं विचारलं की तुमच्या आधार कार्डमध्ये शेवटचे 4 डिजिट असं असं आहे, तुम्ही अमिताभ पाटील बोलताय का? त्यामुळे त्यांच्याकडे निम्मा डाटा असतो. जो फ्रॉडस्टर व्यक्ती असतो कॉल करणारा तो त्याच्याकडे ऑलरेडी निम्मा डाटा असतो. ते तुमचं डेबिट कार्डचे शेवटचे 4 डिजिट विचारते. मग तुमचं आधार कार्डचं ATMला लिंक करायचं असं सांगतील आणि त्यानंतर तुमच्या सगळ्या माहिती हळूहळू तुम्हाला विचारून येते आणि काय करतील त्यानंतर तुम्हाला सांगतील की मग असं असं करा, मग पासवर्ड आला आहे हा लिंक करण्यासाठी. पासवर्डमध्ये तुमचं OTP नंबर असतो. वन टाईम पासवर्ड त्याचा OTP नंबर. तो OTP नंबर घेऊन तुमच्या हे तर फार म्हणजे कौतुकास्पद आहे की तुम्ही काल गटारीचा दिवस होता, कालचा अंमल किंवा काय नसतील तसे म्हणा, पण तरी पण चांगल्या ठिकाणी म्हणजे प्रकारे येऊन बसल्यात आणि चांगल्या प्रकारे ऐकलं सरांना. आमच्या कार्यक्रमाला तुम्ही फार मोठं योगदान दिलं. तसंच आपला भारत देश किंवा महाराष्ट्राला फार मोठा सागरी किनारा लाभलेला आहे. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.